माननीय शिक्षण संचालक यांचा शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या प्रेरणेने आजच्या या ऑनलाईन अध्यापन उपक्रमामध्ये मी सौ वैशाली अनिल अघोर सहस्त्रार्जुन प्रशाला सोलापूर आपणा सर्वांचे स्वागत करते। इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकातील एका पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। पाठाचे नाव आहे पर्यटन आणि इतिहास। पर्यटन म्हणजे प्रवास, फिरणे, क्षेत्र भेट देणे, स्थानिक वा दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन। पर्यटन कशासाठी केले जाते तर तीर्थक्षेत्रांना भेट देणे, जत्रा यात्रांना जाणे, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, व्यापारासाठी प्रवास करणे किंवा पर्यटन करणे वगैरे। या संपूर्ण पाठामध्ये आपण पर्यटनाची परंपरा, पर्यटनाचे प्रकार, पर्यटनाचा विकास, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधींचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्बोधनासाठी स्वतः गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेटी दिल्याचे उल्लेख आहेत। बौद्ध भिक्खूंना सतत भ्रमण करत राहणे आवश्यक असे। त्याचप्रमाणे जैन मुनी साधू हे सुद्धा सतत भ्रमण करत असायचे। इसवी सन 630 मध्ये चीनी प्रवासी युआन शांग चीनमधून भारतात आला होता, अशी माहिती आपल्याला वाचनातून मिळालेलीच असेल। मध्ययुगामध्ये संत नामदेव, संत एकनाथ, गुरु नानक देव, समर्थ रामदास स्वामी हे सुद्धा भारत भ्रमण करत होते। या संदर्भातील बरीच माहिती त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या अभंगातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या ग्रंथातून, त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथातून आपल्याला वाचायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, जगातील पहिला युरोपीय प्रवासी स्पेनचा बेंजामिन ट्युडेला 1159 ते 1173 मध्ये त्यांनी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या। त्यांनी आपले अनुभव दैनंदिनीत लिहून काढलेले होते आणि तो एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून ओळखला जातो। 13व्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड, विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली। तो 17 वर्षे चीनमध्ये राहिला। आशियातील निसर्ग, समाज जीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली। यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला। इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा 14व्या शतकातील प्रवासी म्हणजे इब्न बतूता। तो 30 वर्षे जग फिरत होता। एकाच रस्त्याने 2 वेळा प्रवास करायचा नाही असे त्याचे धोरण होते। मध्ययुगाचा इतिहास आणि समाज जीवन समजण्यासाठी बतूताचे लेखन उपयोगी आहे। 16व्या शतकातील गेरहार्ट मर्केटर हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे। त्याच्यामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली। 16व्या शतकामध्ये जगाचा नकाशा करणारा हा महत्त्वाचा प्रवासी आहे, पर्यटक आहे, अभ्यासक आहे। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने 600 लोकांची लिस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली होती। पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली होती। कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। यातूनच आधुनिक पर्यटनाला सुरुवात झाली। आधुनिक पर्यटन युग सुरू झाले आणि हा महत्त्वाचा बदल थॉमस कुक याच्यामुळे झाला आणि तेव्हापासून पर्यटनाचं महत्त्व जगाला कळायला लागलं। तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये पूर्वीपासूनच प्रचलित होती। महाराष्ट्रातून उत्तरेकडे अर्थात पूर्वी अयोध्येपर्यंत जाणं महत्त्वाचं वाटायचं व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णुभट गोडसे यांनी लिहून ठेवले आहे। माझा प्रवास हे त्यांच्या प्रवास वर्णनाच्या पुस्तकाचं नाव। या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णू भटांनी हा प्रवास 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात केला।
या स्वातंत्र्य संग्रामासंबंधीच्या अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यामुळे या स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील आपल्याला त्या ग्रंथामुळे समजतात. एवढेच नव्हे तर 18व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही आपल्याला समजते आणि म्हणून हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यटनाचे प्रकार पाहणार आहोत. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय मनोरंजक आणि अतिशय मन लावून अभ्यास करायला लावणारा हा पाठ आहे. प्रत्येकाला निश्चितच आवडणारा हा पाठ आहे. कारण भटकायला, फिरायला, हिंडायला, सहलीला जायला, करमणूक करून घ्यायला आणि करमणूक करायला, शिकायला आणि शिकवायला सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला आवडत असतात. आणि या पर्यटनाचा विचार करत असताना आधुनिक काळामध्ये पर्यटन हा एक स्वतंत्र असा व्यवसाय झालेला आहे. स्थानिक पर्यटन, आंतरराज्यीय पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन असे पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग देशातील आणि परदेशातील पर्यटनाचा विचार करत असताना त्याचा उद्देश काय आहे, पर्यटन का करायचं याचा विचार करत असताना वर्गामध्ये निश्चित चर्चा होईल किंवा शिक्षक शिकवत असताना चर्चा करणारच आहेत. पण जेव्हा पर्यटन म्हटल्यानंतर आपण काहीतरी हेतू समोर ठेवतो. एखाद्या विशिष्ट हेतूने केलेला प्रवास असतो तो. मग कधी करमणुकीसाठी प्रवास करतो, कधी शिकण्यासाठी प्रवास करतो, कधी एखादं ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी प्रवास करतो, एखादी भौगोलिक स्थिती जाणण्यासाठी आपण प्रवास करतो, किंवा नदी, तलाव, सरोवर, पठार, खाडी, वाळवंट किंवा एखादा किल्ला पाहण्यासाठी, काहीतरी पाहण्यासाठी ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये उत्सुकता असते की हे पाहावं, याचा अभ्यास करावा किंवा हे जाणावं किंवा आपल्या मनामध्ये साठवावं, किंवा धार्मिक सुद्धा पर्यटन असतं. तर अशी वेगवेगळी चर्चा, साधारण तासभर चर्चा या विषयावरती होऊ शकते. तर या पाठाच्या अनुषंगानं थोडक्यात मला तुम्हाला इथं सांगायचं आहे की पुराण वस्तू ज्या काही आहेत, पुराण वस्तू संशोधन खातंच आहे आपल्या देशाने स्थापन केलेलं. तर या प्राचीन काळामधल्या किंवा मध्ययुगीन काळामधल्या किंवा आधुनिक काळामधल्या सुद्धा ज्या वस्तू जतन करून ठेवल्या पाहिजेत त्या पाहण्यासाठी सुद्धा एखादा प्रवास आपण करतो. इतिहास प्रसिद्ध अशा प्रकारच्या किंवा निसर्गरम्य अशा प्रकारच्या स्थळांना भेटी देणं, त्याचं अवलोकन करणं, ते निसर्गरम्य स्थळ पाहणं किंवा प्राचीन कला निर्मितीची केंद्र आहेत ती पाहणं किंवा तीर्थक्षेत्राला भेट देणं केवळ धार्मिक आध्यात्मिक हेतू असतो असाच नाही. देवदर्शन तर घ्यायचंच असतं, देवपूजा तर पाहायचीच असते, पण त्या देवाच्या गाभाऱ्यापासून किंवा म्हणूया आपण उलट पायरीपासून मग तो त्याचं बांधकाम कसं आहे, त्या मंदिराची बांधकामाची शैली कशी आहे, इथपासून एक चिकित्सक किंवा एक आपण म्हणू जिज्ञासू नजर वृत्ती जर असेल तर माणूस असा सर्वांगीण विचार करून तीर्थक्षेत्रांना पण आपण भेट देत असतो. औद्योगिक किंवा इतर काही प्रकल्प असतात, त्या प्रकल्पांना भेटी देणं, तर अशा अनेक प्रेरणा या पर्यटनाच्या पाठीमागे असतात, अनेक उद्देश पर्यटनाच्या पाठीमागे असतात. तर याच्यामध्ये काही निसर्गनिर्मित स्थळे असतात किंवा निसर्गानेच निर्माण केलेली स्थळे असतात, काही माणसाने निर्माण केलेली असतात. तर अशा निसर्गनिर्मित किंवा मानव निर्मित स्थळांना भेट देणं किंवा त्यातली भव्यता, त्यातली दिव्यता, त्यातली रम्यता हे पाहणं हे फार उत्सुकतेचं ठरतं. आणि म्हणून हे पाहण्यासाठी आपण शाळेमध्ये सुद्धा सहलीचं आयोजन करत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या सहलींचं आयोजन आतापर्यंत तुमच्या पण शाळेमध्ये झालं असेल, पण आता यंदा कोरोनाच्या निमित्तानं नाही जाणार, 1-2 वर्ष त्याच्यामध्ये खंड पडेल. पण बालपण आठवा किंवा भविष्यामध्ये मला हे ठिकाण पाहायचंय. अगदी जगप्रवास सुद्धा कसा लोकांनी केलेला आहे आतापर्यंतचा इतिहास जर पाहिलात तर तुम्हाला छान रंजक गोष्टी वाचायला आणि पाहायला मिळतील. तर हा अनुभव घेण्याची इच्छा प्रत्येक पर्यटकाची असते. पर्यटक म्हणजे पर्यटन करणारा प्रवासी म्हणूया आपण, किंवा प्रवास करणारा जसा प्रवासी असतो तसा पर्यटन करणारा
पर्यटक असतो. तर या पर्यटकाला काय वाटतं की त्याची जी ते इच्छा आहे, त्याला अनुभव जो घ्यायचा आहे त्याच्यासाठी तो बाहेर पडतो आणि निहाळतो, निरीक्षण करतो. तर या संदर्भामध्ये मग तो कधी हिमालयालाच भेट देईल, कधी एखादं समुद्र पाहायला पण जाईल, घनदाट जंगलाचा अनुभव घेईल, किंवा एक कच्छच्या सारख्या वाळवंटामध्ये, भारतीय महावाळवंट आहे, भारतातलं सर्वात मोठं वाळवंट आहे, तर ते पाहायला जाईल. तर हे लांबचा प्रवास करण्यापेक्षा आपण आपल्याच गावामधल्या काही छान सुंदर अशा स्थळांना पण भेटी दिलेल्या असतात, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं. कारण आपल्याला बाह्य जग फार छान वाटतं, पण आपल्यामध्ये सुद्धा गावामध्ये खूप छान ठिकाणं आहेत, त्या पण पाहिल्या पाहिजेत ना. मग आपण आता सोलापूर जिल्ह्याचा विचार करत असताना सोलापूरमधल्या कोणकोणत्या पर्यटन स्थळांचा विचार करता येईल याचा पण थोडासा जाता जाता आपण विचार करणार आहोत. तर आपल्या सोलापूरचाच विचार घ्या. मग तुम्ही ग्रामीण भागातले असेल तर सोलापूर जिल्हा म्हणा, किंवा तालुक्यातले असेल तर जिल्हा म्हणा, गावातले असेल तर आपलं गाव म्हणा किंवा आपलं शहर म्हणा. तर या अनुषंगाने सुद्धा सोलापूरकडे पाहिल्यानंतर तुम्हाला इथली सोलापुरातली पर्यटन स्थळं कोणकोणती आहेत याचा जेव्हा विचार कराल, ती पाहिली आहेत का याचा पण विचार करा. नसेल तर पहा. पहिली गोष्ट, सोलापूर हे ऐतिहासिक शहर आहे. फार मोठी ऐतिहासिक परंपरा सोलापूरला आहे. अगदी सोलापूरच्या नावापासून, सोलापूर हे नाव कसं पडलं इथपासून वाचायला शिका, संशोधन करायला, आपल्याला पुढे जर भविष्यामध्ये वाव मिळवायचा असेल तर ही प्रवृत्ती जोपासा. कसं नाव पडलं असेल इथून सुरुवात करा. तर सोलापूरच्या ऐतिहासिक स्थळांचा विचार करत असताना आपला सोलापूरचा भुईकोट किल्ला. आता भुईकोट म्हणजे काय? जमिनीवर बांधलेला हा किल्ला आहे. मग कधी बांधला, कोणी बांधला, का बांधला, मग त्याचं स्थान काय होतं, त्याचं ऐतिहासिक महत्व काय होतं, मग कोणकोणत्या राज्यांना जोडणारा हा किल्ला होता, मग व्यापाराच्या दृष्टिकोनातून याचं काय महत्व आहे, आर्थिक उलाढालीच्या दृष्टिकोनातून याचं काय महत्व आहे, प्रवासाच्या संदर्भात याचं काय महत्व आहे, दोन दक्षिण आणि उत्तर भारत यांना जोडणारा त्या काळातला महत्वाचा किल्ला म्हणून आपल्या सोलापूरच्या किल्ल्याचं जे महत्व आहे, किंवा शेजारी असलेल्या कर्नाटकातल्या विजापूरच्या आदिलशहाचं सोलापूरशी असलेलं नातं काय आहे, त्यातलं किल्ल्याचं काय महत्व आहे. तर हा किल्ला, मग किल्ल्याभोवतीची तटभिंत, आत्ता बाग आहे, किल्ला बगीचा म्हणतात त्याला, पण ती भिंत कशी आहे, तटभिंत कशी आहे, बुरुज कसं आहे, त्याचं बांधकाम कसं आहे, याचा पण विचार तुम्ही किल्ल्यात गेल्याशिवाय, किल्ला पाहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. आणि बघा काय भक्कम बांधकाम आहे. किल्ले जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 350च्या वर किल्ले आहेत. मग आपण किती किल्ले पाहिले आहेत? निदान आपल्या शहरामधला, आपल्या गावातला, आपल्या तालुक्यातला, आपल्या जिल्ह्यातला मग हा किल्ला. तुम्ही जर नळदुर्गचे असाल तर नळदुर्गचा किल्ला बघा, विजापूरचे असाल तर विजापूरचा किल्ला बघा. ज्या ज्या ठिकाणी आजूबाजूला आपल्या अवतीभोवती किल्ले आहेत. पुण्याला गेलात तर बघा तुम्ही, निश्चितच 2-4 किल्ले बघूनच यायचे. सिंहगडला जायचंच. वेगवेगळे किल्ले, उंच, अगदी ट्रेकिंगला जाणारे शौकीन असतात लोक. मग हे करत असताना कोणाचं तरी मार्गदर्शन, मोठे लोक आपल्यासोबत असेल तर मुलांनो निश्चितच तुम्ही पण पर्यटनाला जाणार आहात. किल्ल्याचा जसा इतिहास आहे तसा सोलापुरातील आणखीन एक खूप सुंदर देखणी इमारत, ज्यांना भविष्यामध्ये स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करायचे त्यांनी तर पूर्ण बारकाईनं निरीक्षण करा अशी एक सुंदर बिल्डिंग ज्याला मी म्हणेन तर इंद्रभुवनी आपल्या महापालिकेची इमारत बघा तुम्ही. आप्पासाहेब वारदांचं ते घर आहे. म्हणजे कधी बांधलं, का बांधलं, कोणी बांधलं, कसं बांधलं, कुठून अभियंते त्यांनी बोलवले, बांधकाम कसं केलेलं आहे, काय देखणी इमारत आहे, किती वर्ष जुनी इमारत आहे. मग हा पण एक वारसा आहे, जो वारसा आपल्याला जपायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास, त्याची आवड असणं अतिशय महत्वाचं आहे. मग अशा काही सोलापुरातल्या महत्वाच्या स्थळांना भेटी तुम्ही देणार आहात. मग 4 हुतात्मे, मग कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकृष्ण सारडा, मग या 4घांची घरं सोलापुरात आहेत. मग त्यांनी केलेला त्याग, मग डॉक्टर कोटणीस यांचं स्मारक आहे. तर अशा काही ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती तुम्ही घेणार आहात. इतकंच नव्हे, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप छान अशी ठिकाणं आहेत. मग पंढरपूरला जावा, पंढरपूरला पांडुरंगाचं मंदिर किंवा चंद्रभागा. ती चंद्रभागा कशी चंद्राच्या आकाराची आहे. मग नदीचं सौंदर्य काय आहे, त्या नदीवरती अवलंबून असणारे व्यवसाय काय आहेत.
गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून पंढरपूरला जा किंवा तुळजापूरला जा, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जरी आलं तरी, किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं जर आणखीन एक उदाहरण घेतलं तर बार्शीला भगवंताचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. त्या मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. भगवंताच्या मंदिरामध्ये लक्ष्मी कशी पाठमोरी आहे हे जेव्हा आपण पाहतो आणि त्या मंदिराचं बांधकाम जेव्हा पाहतो तेव्हा त्या काळामधल्या लोकांची सूक्ष्म निरीक्षण दृष्टी कशी होती हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून केवळ मंदिरालाच भेट द्यायचं नाहीये. म्हणून मी म्हणाले, नदी पहा, डोंगर पहा. अगदी नवदुर्गचा बालाघाटचा डोंगर सुद्धा आपल्याला खूप छान, तुळजापूरचा घाट सुद्धा पाहण्यासारखा आहे. आपल्या नान्नजला माळढोक अभयारण्य आहे. मग माळढोकची संख्या खूप कमी झाली आहे, पण ते अभयारण्य पाहिलं पाहिजे. उजनीचं धरण पाहिलं पाहिजे. किंवा इतर आपल्या हत्तरसंग कुडल नावाचं एक खेडच गाव आहे, पण हत्तरसंग कुडल या ठिकाणी भीमा आणि सीना या नदीचा संगम आहे. मग त्या हत्तरसंग कुडलच्या मंदिरावरती एक तुळई आहे. त्या तुळईवरती एक मराठीतली पहिली ओळ 940 मध्ये कोरलेला शिलालेख सापडला. आणि मग संशोधन कुंभार सरांनी जे केलं ती एक नवीन माहिती, नवीन ज्ञान आपल्याला होतं. हे फिरल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून सोलापूर विषयी मी सुरुवातीला जास्त सांगितले. मग हे अनेक उद्देश समोर ठेवून आपण फिरत असतो. फिरलं पाहिजे. अगदी माचणूरला गेलं तरी सुद्धा खूप छान मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. त्याचं बांधकाम भव्य आवार, ओवऱ्या, मग नदीला लागून असलेले 35-30 पायऱ्या, संथ शांत असलेलं पाणी, आणि मग तिथल्या त्या लोकांचे त्या पाण्यावरती अवलंबून असणारे मग ते व्यवसाय असतील, मग शेती वगैरे प्रमुख व्यवसाय. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा पर्यटनाचा खऱ्या अर्थाने आपण अभ्यास केला असं होईल. आणि म्हणून पर्यटनाचे असेच प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार मी थोडंसं विस्तृतपणे कथन केलं, हे स्थानिक पर्यटन झालं. त्यानंतर आंतरराज्यीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, विज्ञान पर्यटन, कृषी पर्यटन, नैमित्तिक पर्यटन, क्रीडा पर्यटन, असे पर्यटनाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांची आपण आता सविस्तर माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ अभ्यासण्यापूर्वी तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये पाठ्यमुद्दे काढायला विसरायचे नाही. प्रत्येक पर्यटनाचा प्रकार अगदी शॉर्ट मध्ये पुस्तकामध्ये दिलेला आहे. खूप जास्त माहिती तुमच्याकडे असणार आहे, पण ती संकल्पना, तो मुद्दा तुमच्या लक्षात आला की तुम्ही सुद्धा भरभरून व्यक्त व्हाल की आमच्या गावामध्ये हे पर्यटनाचं ठिकाण आहे, किंवा तुम्ही सुद्धा माझं गाव, माझी शाळा, माझा परिसर, आमच्या सहली, माझा जिल्हा, तालुका वगैरे वगैरे. तर या पर्यटनाच्या प्रकारांची माहिती आपण घेऊया. स्थानिक पर्यटनानंतर दुसरा एक महत्वाचा पर्यटनाचा प्रकार आहे आंतरराज्यीय पर्यटन. म्हणजे आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तिथल्या स्थळांना भेटी देणे, याला म्हणायचं आंतरराज्यीय पर्यटन. हा प्रवास सोपा असतो आणि आपल्या देशामध्ये झाल्यामुळे याला जास्त काही अडचणी येत नाही. उदाहरणार्थ म्हणजे पासपोर्ट वगैरे लागतो असं काही नाहीये. तर आता या संदर्भामध्ये माहिती घेत असताना की आपण आपल्या शेजारचं कर्नाटक म्हणा किंवा गुजरात म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, आंध्र प्रदेश म्हणा, आजूबाजूच्या किंवा का होईना, किंवा खेळाच्या निमित्तानं तुम्ही वेगवेगळ्या राज्यात पण गेलेले असतात. आमच्या शाळेचे विद्यार्थी पंजाबमध्ये हॉकी खेळण्यासाठी गेलेले होते. तर असा पण प्रवास किंवा पर्यटन होऊ शकतं. आणि म्हणून या विशेष म्हणजे आपल्याला या वेळेप्रमाणे नियोजन करून वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या स्थळांना भेटी देता येतात. आता उदाहरणार्थ गुजरातमध्ये जर आपण गेलो तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा देखणा सुंदर मोठा पुतळा उभा केलेला आहे, ते पण आपण पाहू शकतो. किंवा अहमदाबादमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कारखाने पाहता येतील. किंवा मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राच्या टोकाशी असलेले जंगल वगैरे पाहण्यासारखी आहेत. तर अशा प्रकारे हेतू वेगवेगळे असू शकतात प्रवासाचे किंवा पर्यटनाचे. अगदी कर्नाटकाचा जर विचार केला तर हंपी, होसपेट, गदग किंवा कुडल संगम, बसवेश्वरांची, महात्मा बसवेश्वरांची जी कर्मभूमी किंवा अध्ययन केंद्र ज्याला म्हटलं जातं, तर ज्यांनी कायकवे कैलासा हा मंत्र दिला जनतेला. आणि अशा प्रकारच्या बसवेश्वरांच्या बाबतीमध्ये माहिती मिळवायची असेल तर कुडल संगमला आपल्याला जाऊन तिथला अभ्यास, तिथल्या नदीचं दर्शन घेता येतं, मंदिराचं दर्शन घेता येतं, आध्यात्मिक
जशी माहिती मिळते तशीच ऐतिहासिक सुद्धा माहिती मिळू शकते. तर वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन पर्यटन आपण करणं म्हणजेच आंतरराज्यीय पर्यटन. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन. आता आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय? एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणे. मग आपल्याला मार्ग तर कोणते आहेत? त्याच्यासाठी एक तर जहाजाच्या माध्यमातून जाऊ शकतो किंवा रेल्वेच्या माध्यमातून जातो. आणखीन जास्त सोपं सोयीचं म्हणजे विमान. अमेरिकेला जर जायचं असेल तर विमानाशिवाय पर्याय नाही, हे सगळ्या छोट्या छोट्या मुलांना पण माहिती आहे. तर अशा पद्धतीनं प्रवास करणं किंवा पर्यटन करणं हा उद्देश समोर ठेवून पर्यटन करणं आता फार सोपं झालंय. पण पूर्वी या देशातून त्या देशाचं जाणं फार कठीण होतं. इतकंच नव्हे, या गावातून त्या गावात जाणं कठीण होतं. आणि म्हणून बघा, पूर्वी असे म्हणायचे की उतार वयाला लागल्यानंतर तीर्थयात्रेला जावं. मग ते बैलगाडी घेऊन तीर्थयात्रेला जायचे लोक. 6-6 महिने त्यांची तीर्थयात्रा चालायची. आता आपण अगदी वाराणसी काशीला जरी इथून जायचं म्हटलं तर एका दिवसात आपण जाऊ शकतो. विमानाचा प्रवास केला तर अगदी आपल्या देशाच्या राजधानी दिल्लीला पण एका दिवसात जाऊन येऊ शकतो. इतकं जग जवळ आलेलं आहे. झपाट्याने सोयी सुविधा वाढताना आपल्याला दिसत आहेत. तर समुद्र किनाऱ्यामधून या किनाऱ्याचे त्या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी अतिशय उत्तम जहाजांच्या सुविधा आहेत. रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला गेलेला आहे. परदेशातून भारतात येणाऱ्यांची आणि भारतातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलेली आपल्याला दिसून येते. मग याच्यासाठी अनेक कारणं आहेत. कोण नोकरीच्या निमित्तानं जातं, कोण करमणूक म्हणून चला बाहेर बँकॉक, मलाया वगैरे पाहायला जातात, स्वित्झर्लंड पाहायला जातात किंवा अमेरिका पाहायला जातात. काही जण नोकरीच्या निमित्तानं जातात. तर वेगवेगळ्या देशाला जाण्यासाठी हेतू मात्र वेगवेगळा असू शकतो. किंवा काही स्थळांचं दर्शन घेण्यासाठी, कोणाला धबधबे बघायचे असतात, नायगरा बघायला जाणारे पण लोक आहेत किंवा हिमालयासारखे रॉकी अँडीज पर्वत बघायला सुद्धा जाणारे लोक आहेत. तर व्यावसायिक काही कामं पण असतात, बैठका असतात किंवा आरोग्यविषयक किंवा म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणा असे पण जाणारे लोक असतात. इतकंच नव्हे, चित्रपट सुद्धा पाहत असतातच तुम्ही अर्थातच. एखादा सीन बघितल्यानंतर लगेच तुम्ही म्हणता हे आपल्या देशातला सीन नाहीये, हा परदेशातला आहे. मग तिथला एखादा सुंदर रस्ता असेल किंवा नदी असेल, सरोवर असेल, डोंगर असेल किंवा एखादी बाग असेल, बगीचा असेल, हे पाहून लगेच म्हणतो हे आपल्या देशातलं नाहीये. आणि काही काही गोष्टी ह्या बरोबर ओळखतो आपण, हे आपल्या देशातल्या आहे. मग हा हिमालय आहे, मग हा सातपुडा आहे, हा सह्याद्री आहे, मग हे नाशिक आहे का नागपूर आहे, आणि अर्थातच मायानगरी मुंबई आहे, आपली आर्थिक राजधानी. बरोबर तुमच्या मुलांना हे लक्षात येत असतं. मग ते जाऊन पाहावं असं वाटतं. बरेच जण म्हणतात ना जीवाची मुंबई करणं. हे मुंबई सुद्धा पाहण्यासारखं ठिकाण आहे. मग मुंबई असेल, पुणे असेल, तर या अशा आर्थिक उलाढाली करणाऱ्या शहरांच्या सुद्धा स्थळांना काही भेटी देणं हे महत्वाचं असतं. तर यासाठी सुद्धा पर्यटक देश विदेशामध्ये फिरत असतात. त्यांचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात विशिष्ट हेतू ठेवून प्रवास करणे. त्यानंतर ऐतिहासिक पर्यटन हा अतिशय महत्वाचा प्रकार आहे. संपूर्ण जगभरातील हा एक महत्वाचा पर्यटन प्रकार आहे. कारण इतिहासाच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रचंड कुतूहल आहे. जसं मी म्हणाले की आपल्या सोलापूरचा किल्ला पाहावासा वाटला पाहिजे, कारण इतिहासाविषयी कुतूहल आहे. तसं तुम्ही जर खाली दक्षिण भारतामध्ये गेलात तर म्हैसूर आपल्याला जायचंय, फिरायला जायचंय, तर म्हैसूरचा विचार करत असताना म्हैसूरचा तो राजवाडा पाहावासा वाटणार आहे. निश्चितच म्हैसूरचा राजवाडा जसा बघावा तसं तिथलं वृंदावन गार्डन जाऊन बघावं. कोयना नदीवरचा प्रकल्प जो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये होता 9वीला, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी बांधलेलं ते अजस्त्र धरण खरंच नयन मनोहर आहे. बघितल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटतं. पारणं फिटणं म्हणजे काय असतं तर ते जाऊन बघावं. आणि म्हणून आपल्या उजनीचं धरण बघणं हे जितकं आपल्याला छान वाटतं तसे हे मोठे मग जायकवाडी प्रकल्प, संत ज्ञानेश्वर उद्यान बघितल्याशिवाय, बाहेर पडल्याशिवाय ते कळत नाही त्याचा वैभव काय आहे. आणि ते किती आपल्याला समाधान देऊन जातं, किती आनंद देऊन जातो. आणि मग कल्पनेच्या पलीकडचं हे जग असतं की काय त्या इंजिनियरचं डोकं असेल, काय बांधलंय बघा.
आणि म्हणून जसं मी म्हणाले की हे जसे भौगोलिक दृष्ट्या आपण विचार करतो तसं ऐतिहासिक, मग किल्ले काय आहेत, हे राजे रजवाड्यांचा काय इतिहास आहे. अगदी पुण्याला गेलात तर तुम्ही पेशव्यांचा इतिहास बघा, किंवा पुण्याचं म्हणजे शनिवारवाडा बघा, मस्तानी महाल सुद्धा आहे ते आपण पाहू शकतो. किंवा पर्वतीवरती गेल्यानंतर पेशव्यांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी आहेत. मग त्याच्यामध्ये तलवारी आहेत, चिलखतं आहेत, त्यांनी जेवलेली ताट आहेत, त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि वस्त्र सुद्धा आहे. हे बघितल्याशिवाय आपण त्या काळात जाऊ शकत नाही. आणि म्हणून ऐतिहासिक पर्यटन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. अगदी दुर्ग अभ्यासक गोनी दांडेकरांचा उल्लेख या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवरती गोनी दांडेकर, गोपाळ नीलकंठ दांडेकर, गोनीदा म्हणतात त्यांना, ते साहित्यिक होते, ते लेखक होते, ते दुर्गप्रेमी होते. तर त्यांनी अशाच प्रकारे दुर्ग यात्रांचं आयोजन ते करायचे असा उल्लेख या ठिकाणी आलेला आणि त्यांच्याविषयी खूप काही अभ्यासण्यासारखं आहे. आणखीन एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की भारतीय पातळीवरती राजस्थानामधील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित असलेले आश्रम, साबरमतीचा आश्रम वगैरे, किंवा 1857च्या उठावाच्या संदर्भामधील स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळे, म्हणजे इतिहासाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी केलेला प्रवास किंवा पर्यटन म्हणजेच ऐतिहासिक पर्यटन. याच्यासाठीच आपण शाळांमधून ऐतिहासिक सहलींचे आयोजन करत असतो. तर तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील, गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचा आढावा घ्या, अभ्यास करा, इतिहासाची गोडी लावून घ्या. कारण इतिहास जितका छान तुम्ही अभ्यासाल तितका आवडतो आणि मग इतिहासाची विषयी गोडी निर्माण होते. यानंतर भौगोलिक पर्यटन. तर भौगोलिक पर्यटनामध्ये भारतातील भौगोलिक वैशिष्ट्ये असलेल्या पर्यटनाच्या ठिकाणाला भेट देणं, मग त्याच्यामध्ये अभयारण्य आली, उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पाहण्यासाठी लोक प्रवास करत असतात. समुद्रकिनारे, मग मुंबईचा समुद्र असेल किंवा बरेच जण गणपतीपुळ्याला जातात समुद्रकिनारा पाहण्यासाठी, गोव्याला जातात, किंवा मग दक्षिण भारतात तर काय अक्षरशः म्हणजे तिन्ही समुद्रांचा संगम ज्या ठिकाणी झालेला आहे ते कन्याकुमारीचं दर्शन घेण्यासाठी आणि स्वामी विवेकानंदांचा तो जो प्रचंड शिलाखंड आहे तो पाहण्यासाठी अनेक जण प्रवास करत असतात, हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर एक दोन उदाहरणं या ठिकाणी दिलेले विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण भविष्यामध्ये पाहिला नसाल तर पहा. मी पाहून आलेले लोणारचा सरोवर जे आहे, लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रचंड उल्का, मोठा दगड असा पडला म्हणे आणि एक खड्डा त्या ठिकाणी पडलेला आहे. तर साधारण इतका मोठा आहे तो खड्डा आणि असं सांगतात की त्या ठिकाणी जे पाणी आहे ते खारं पण पाणी आहे, गोड पण पाणी आहे आणि तिथं एक असा अखंड, ज्याला आपण झरा म्हणूया, तो अखंड झरा आहे. ते पाणी कुठून येते काही अजून कोणाला कळलेलं नाही. असं म्हणतात की ते गंगेचं पाणी आहे. म्हणजे कुठं गंगा उत्तर भारतामध्ये नदी आणि महाराष्ट्रामधल्या बुलढाणा जिल्ह्यामधला हा प्रवास, हे सगळं अचंबित आहे, आश्चर्यकारक आहे. म्हणतो आपण या सगळ्या परमेश्वराने निर्माण केलेल्या जरी घटना वाटत असल्या तर भौगोलिक एवढा मोठा हा बदल आहे. लक्षात घ्या की इतका उल्कापातानंतर एवढा मोठा निसर्गामधला हा बदल तो पाहण्यासाठी गेल्याशिवाय मी सांगून उपयोग नाही. तुम्ही सर्च करून पाहू शकता, पण प्रत्यक्षात पाहण्यातला जो एक आनंद आहे किंवा एक जे समाधान आहे किंवा जे आपण म्हणूया बघितल्यानंतरचे जे नेत्रसुख आहे ते फार महत्वाचे आहे. म्हणून लोणार सरोवराचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. रांजण खळगे, आता नदीच्या प्रवाहामुळं घर्षण होऊन रांजण खळगे कसे तयार होतात ते पण पाहण्यासाठी निघोषल्या ठिकाणी जायला पाहिजे. तर अशा भौगोलिक पर्यटनांचा विचार, किंवा आपल्या भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम आहे, कृष्णेचा उगम, नद्यांची उगमस्थानं, किंवा नाशिकला गेला तर ब्रह्मगिरी पर्वत आहे, बघण्यासारखं आहे. नाशिक खूप सुंदर ठिकाण आहे. काळा राम गोरा राम, जसं मी म्हणाले, म्हणून म्हणलं एका नाशिकला जरी भेट दिली तर सगळेच हे पर्यटनाचे प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील.
जवळच असलेली वणीची देवी बघा, वणीच्या मंदिराला जात असतानाचा तो घाट, तो डोंगर माथा किंवा त्या ठिकाणी असलेले सगळा आजूबाजूचा वनाचा परिसर, तिथल्या लोकांची राहणी, जीवनमानाची जगण्याची पद्धत, हे सगळं अनुभवाने माणूस बघत जातो, शिकत जातो. मग ती डोंगरातली काळी मैना खायची असेल तर त्या भागामध्ये फिरलं पाहिजे. आपल्या सोलापूर भागामध्ये वगैरे आता विकायला आल्यामुळे कळतं, पण माहित नसतात, आपल्याकडची फळं वेगळी आहेत. तर अशा पद्धतीनं भौगोलिक पर्यटनामधल्या सगळ्या ह्या निसर्गाचं अवलोकन केलं पाहिजे. म्हणून म्हणाले की नाशिकला जरी गेलं तर गोदावरीचं दर्शन होतं, रामकुंडाचं दर्शन होतं. हे जसं आहे तिथून वणीचं दर्शन होतं किंवा 12 ज्योतिर्लिंगापैकी असणाऱ्या एका महादेवाच्या मंदिराचं दर्शन होतं. तर अशा पद्धतीनं त्र्यंबकेश्वरचं, तर हे सगळं आपल्याला पाहण्यासाठी पर्यटन करावं लागणार. आणि म्हणून याच्या पाठीमागे एक इच्छा असायला पाहिजे, कुतूहल असलं पाहिजे की त्या त्र्यंबकेश्वराच्या अंबक म्हणजे डोळ्यावर का 3 असे छान असे डोळ्यासारखे 3 खोल अशा प्रकारचे त्या महादेवाच्या पिंडीमध्ये खड्डे आहेत, असं ते ठिकाण आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे. हे बघायला खूप छान वाटतं. कुशावर्तला आलात तर कुंडामध्ये पाणी आहे, नदी उगम पावते वर, मध्येच पुन्हा दिसतच नाही नदी, आणि पुन्हा नदी वाहायला लागते आणि प्रचंड समुद्रासारखी एवढी अशी वाटणारी नदी त्या ठिकाणी दिसायला लागते. आणि त्याचा पुढे प्रवास कर्नाटकामध्ये जाऊन पुढे समुद्राला जाऊन मिळतो. केवढी ही निसर्गाची किमया. तर हे पाहण्यासाठी आपल्याला भौगोलिक पर्यटन करावे लागते. तर या पद्धतीनं सर्व पर्यटन प्रकारांचा तुम्ही बागाईने अभ्यास करणार आहात.